चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् एकपत्नी एकवचने एकबाणी। मर्यादा पुरुषोत्तम राघवेंद्र सरकाराचं चरित्र जीवाचं दुःख कमी करणारे आहे। रामकथा जीवनाची व्यथा कमी करणारी कथा आहे। संसारामध्ये तापलेल्या जीवाला शांत करणारी कथा। पवित्र अवीट सुरस गोड श्री रामायण या पवित्र कथा सत्रामध्ये सर्व राम उपासकांचं अंतःकरणपूर्वक स्वागत आहे। भक्तिभावानं श्रद्धायुक्त अंतःकरणानं आपण सर्वजण कथा श्रवण करण्यासाठी बसलेले आहात। आयोजक नियोजक संयोजक सगळ्यांचं कौतुक। आदरणीय पानबुडे सर असतील, धोंडेराम भाऊ असतील, त्यांचे सर्व सहकारी, गावातील ग्रामस्थ मंडळी, सर्व दाते, मला कौतुक तर त्या बाबांचं सुद्धा आहे की जे आनंदानं नाचतात डोलतात, त्यांचं सुद्धा कौतुक आहे। त्यांचं नाव मला माहिती नाही। आता जे हनुमान चालीसा चालू असताना आनंद घेत होते ते सर्व महिलांचंही कौतुक आहे। कारण मी रोज ज्या रंगाची तुम्हाला साडी सांगितली घालून या, तुम्ही माझा शब्दच मोडला नाही, म्हणून तुम्ही तुमच्यासाठी एकदा टाळी वाजवून घ्या। आता उद्या संक्रांत आहे ना, ओके, संक्रांतीला आणली असेल एखाद्या नवीन साडी। उद्या पण संक्रांतीला जी साडी तुम्ही नवीन घेतलेली आहे ना, उद्या ती साडी घालून घ्यायची। म्हणजे तुम्ही आमच्या महिलांना साडी, दागिने, मेकअप या गोष्टी फार आवडतात। आणि विशेष म्हणजे कौतुक असं आहे की शब्द सांभाळताय तुम्ही पाळलेला, या गोष्टीचा मला आनंद वाटतोय। सर्व महिला माता वर्गाचं भरभरून कौतुक, तुम्हाला भरपूर आशीर्वाद। एक प्रसन्न असावं, उल्हास असावा कथा कीर्तनामध्ये, नाहीतर उगीच तोंडावर 12 वाजलेले, मळकटलेले वस्त्र, त्याचा घाणेरडा वास सुटलेला, ते आपलंही मन लागण आणि शेजारच्याला आपल्याजवळ बसू वाटेना, असं नाही। प्रसन्न असावं माणसानं, असं उल्हास असला पाहिजे। आणि पुरुष मंडळ आपणही खूप चांगल्या पद्धतीने कथा सत्रामध्ये सहभागी होता, या गोष्टीचाही मला आनंद वाटतो। प्रत्येकाचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे। उद्या मकर संक्रांतीच्या सगळ्यांना मन भरून शुभेच्छा। तिळगुळ घ्या, गोडगोड बोला। बस तुमचं जीवन हे इथून पुढं मंगलमय जावं। इथून मागच्या जीवनातही काही मतभेद, काही ताणतणाव, वाद, कुणाशी भांडण असेल, काय असेल, हे सगळं सोडून द्यायचं आणि सगळ्यांशी गोड बोलण्याचा प्रयत्न करायचा। बऱ्याच लोकांना बरंच काही जमतं, पण चांगलं बोलणंच जमत नाही। लाकूड मोडल्यासारखं बोलतात। पण ज्या नामदेवरायांच्या कुशीमध्ये आपण आहोत ना, नरसी नामदेव आपल्याला जवळ आहे, त्या नामदेवरायाकडे काय होतं सगळ्यात मोठं साधन? फक्त गोड बोलणं। नामदेवरायांचं तोंड एवढं पवित्र आहे, एवढं पवित्र, त्यांचं बोलणं एवढं छान आहे की त्यांच्या त्या मधुर बोलण्याचा परिणाम विश्वाचा मालक त्यांच्या हातानं जेवला। आठवून सांगा मला, नामदेवरायाच्या हातानं देव जेवला। देवानं जनाबाईला भरवलं, पण नामदेवरायाच्या हातानं जेवला, हे विशेष आहे। आणि माझ्या माहितीस्तवर मला वाटतं इतर कुठल्या संताच्या हातानं देव जेवला का न जेवला हे मला माहिती नाही, पण नामदेवरायाच्या हातानं जेवला हे मला माहिती। हा नाम्याची खीर चाखतो चोखोबाची, गुरे राखतो पुरंदराचा हा परमात्मा, वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा।
नाही नाही कळला वेदा नाही नाही कळला अंतपार याचा काळा राजा पंढरीचा 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 पंढरीचा हे भजन मी गायला लागले ना, बऱ्याच माझ्या महिला मातावर्ग गुणगुणायला लागल्या बरं. मग आपण सगळे मिळून म्हणू. मी पुढे म्हणते, तुम्ही माझ्या मागे म्हणा. हा नाम्याची खीर चाखतो. वा वा, किती छान म्हणतायत की नाही. आणि तुम्हाला काय झालं? तुम्ही पण फक्त आम्हीच म्हणायचं. सगळ्यांनी म्हणा. नामदेवराय सगळ्याचे आहेत की नाही? सगळ्यांनी म्हणायचं. हा नाम्याची खीर चाखतो. आमचा आवाज स्पष्ट कळतो. तुम्हाला झालंय काय नेमकं? हा गुरुजी, पुरुष मंडळाचा आवाज ऐकून मला थंडी ताप आल्यासारखं. थोडं प्रेमानं ताकदीनं म्हणा. हा नाम्याची खीर चाखतो. चोखोबाची गुरे राखतो. पुरंदराचा हा परमात्मा. वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. खूप छान, खूप चांगलं वाटलं बरं. मला खूप समाधान वाटलं, खूप आनंद. गोड गायलं तुम्ही सगळ्यांनी. असंच मी भजन म्हणायला सांगितलं होतं एका आजीला. नामदेव जनाबाई, सोपन काका, मुक्ताबाई. येतं का तुम्हाला ते भजन? मी पुढे म्हणते, मागे म्हणा. नामदेव जनाबाई, सोपन काका, मुक्ताबाई. आता मी अर्ध म्हणणार, तुम्ही अर्ध म्हणायचं. नामदेव, सोपान काका, नामदेव, सोपान काका. थोडं टाकते ना, म्हणा ना. हा म्हणजे थोडंसं असं मध्ये मध्ये हे झाल्यासारखं होतं. जरा जोरात म्हणा. अरे बापरे, त्या उपवासामुळे हे झालं का? अरे राम 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 राम. पहा बरं, आमच्या मावशांना आज उपवास आहेत की नाही? हो ना. अरे लक्षात असतं. बरं ठीक आहे, जसं जमतंय तसं म्हणा. आपण फराळाची व्यवस्था करू, पण व्यवस्थित म्हणा. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, सोपान काका, मुक्ताबाई. पुढचे म्हणायचं. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई. पुढचं आम्हाला येत नाही. गंमतच झाली गुरुजी. आता असो, विनोद केला मी तुमचा. तुम्ही प्रसन्न व्हावं. तुम्हाला आठवूच नाही आज तुम्हाला उपवास आहे म्हणून, हा ना. म्हणून चार्जिंग केली नामानं. हरिभजनाची ही चार्जिंग आहे.
नामदेवरायाच्या हातानं विश्वाचा मालक जेवला. हा नाम्याची खीर चाखतो चोखोबाची गुरे राखतो. हा नाम्याची नामदेवरायाच्या हातानं विश्वाचा मालक जेवला. जीव घालण्यात किती प्रेम असेल. तुम्ही 2च वारकरी जीव घाला पण आनंदानं घाला. वारकरी बाबा गरीबाची चटणी भाकरी पुरणपोळी समजून खा बरं आणि प्रेमानं आग्रह करून करून वाढा. पुरणपोळी समजून खातील पण त्या खाऊ घालण्यात प्रेम पाहिजे. पुरणाची पोळी केली आणि टोपलं पुरणाचं दणकादळ गिरा खा, त्यात प्रेम आहे का? ती पुरणपोळी सुद्धा गोड लागणार नाही. आहे पुरणाची पोळी पण गोड लागणार नाही. खाऊ घालण्यात प्रेम नाही. नामदेवरायाच्या वाणीमध्ये किती गोडवा आहे. काय नामदेवरायांनी चांगल्या पद्धतीने जीव घातलाय. विश्वाचा मालक जेवला. आपला अभ्यास करा. नामदेवरायाच्या हातानं देव जेवला. आपल्या हातानं कुत्रे सुद्धा लवकर भाकरी खात नाहीत. काय कारण आहे? आपल्या खाऊ घालण्यामध्ये प्रेमाचा अभाव आहे. प्रेमाचा अभाव. नामदेवराया फार महान साधू आहेत. विश्वाचा मालक नामदेवरायाच्या हातानं जेवला आणि नामदेवरायांनी इथेच नरसी नामदेव महाराजांचं मूळ गाव, हां तेच ना, जन्मभूमी मूळ गाव, आणि मग इथेच औंढा नागनाथ, इथेच महाराजांनी एक आध्यात्मिक क्रांती केली. कोणती? फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. काही लोक म्हणतात ना नामदेवरायाच्या हातानं देव जेवला. काय पुरावा आहे? आम्ही कुठं पाहिला? हे कोण बोलतं? उसन्या तंबाखूला उसना चुना लावणार. चौकात बसतोय, गल्लीत बसून दिल्लीच्या गप्पा मारतय. कीर्तन संपलं की चांगली चप्पल घालून जातं आणि कपाटात लॉक करून ठेवतंय चप्पल. असं जे ना ते म्हणताय नामदेवरायाच्या हातानं देव जेवला. आम्ही कुठं पाहिला? काय पुरावा आहे? तात्या आणा इकडे चुना. अण्णा द्या तंबाखू. दुसऱ्याचीच तंबाखू आणि उसना चुना. अशांना सांगायचं, ए उसन्या तंबाखूवाल्या ये इकडं, हे 500 रुपये घे, 1000 रुपये घेऊन जा औंढ्याच्या नागनाथाला. तुला नाही ना विश्वास नामदेवरायाच्या हातानं देव जेवला? औंढ्याच्या नागनाथाला जा आणि जाऊन पहा. भारतातलं जे प्रत्येक ज्योतिर्लिंग आहे त्याचं मंदिर, त्याचं प्रवेशद्वार पूर्वेला आहे, पण अपवाद आहे औंढ्याचा नागनाथ की ते प्रवेशद्वार पश्चिमेला आहे. कशाचा परिणाम आहे? हे नामदेवरायांची ताकद आहे. नामदेवरायाच्या वाणीचा प्रभाव. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. बाबा आपण सिख आहात का? सिख आहेत का? मराठी समझते का? आपको समझ में आती है ना हमारी बात? हमारी बात आपको समझ में आती है ना मराठी? वा वा, मला आनंद वाटला. पहिल्यांदाच पाहिलं मी असताना. का रोज येता का आजच आले? आजच आले तुम्ही? वा वा वा, तुमचं स्वागत आहे गावकऱ्यांच्या वतीनं. मी पाहिलंच नाही तुम्हाला. हे 2 फेटेच पाहत बसले मी. इकडचा पाहिलाच नाही. ते इकडचेच फेटे पाहत बसले. आनंद वाटला बाबा. आणि नामदेवराय आमच्या वारकरी संप्रदायाचं भूषण नामदेवराया यांचा खूप आदर सिख धर्मीय करतात. पंजाबमध्ये सिख धर्मीयांचा जो गुरु ग्रंथ साहेब हा जो पवित्र ग्रंथ आहे, तर त्या ग्रंथामध्ये नामदेवरायांच्या अभंगांचा सुद्धा समावेश केलेला आहे. त्याला नामदेव बाणी म्हणतात. ही खूप खूप मोठी स्वाभिमानाची गोष्ट आहे. नामदेवरायांनी वारकरी संप्रदाय केवळ महाराष्ट्रापुरताच मर्यादित ठेवला नाही, तर महाराष्ट्राच्या बाहेर संप्रदायाला घेऊन जाणारे पहिले साधू म्हणजे नामदेव महाराज आहेत, की ज्यांनी थेट पंजाबापर्यंत संप्रदायाचा झेंडा फडकवलाय. नामदेवरायांची महती अगाध आहे. त्यांनी देऊळच फिरवलं आणि प्रवेशद्वार पश्चिमेला झालं. सिख धर्मीय बाबा माझ्या समोर आहेत. महाराष्ट्रातच राहत, नरसीला राहत असतील कदाचित. ते जवळ आहे की तिथे राहत असतील. त्यांच्या भाषेतलं एक भजन आहे.
फार गोड आहे. ते पण संतांचं वर्णन केलेलं आहे. हो 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 झूलेलाल यांचं भजन आहे. ओ लाल मेरी पत रखियो बला झूलेलाल सिंधड़ी दा सेवन दा सखी शाबाश कलंदर दमादम मस्त कलंदर अली दम दम दे अंदर दमादम मस्त कलंदर अली दा पहला नंबर. ओ लाल मेरी ओ लाल मेरी सिंध पीरा तेरी खैर होवे हिंद सिंध पीरा तेरी खैर होवे नाम अली बेड़ा पार लगा झूलेलाल सिंधड़ी दा सेवन दा सखी शाबाश कलंदर दमादम मस्त कलंदर अली दम दम दे अंदर दमादम मस्त कलंदर अली दा पहला नंबर. ओ लाल मेरी ओ लाल मेरी या भजनाचा अर्थ काय तुम्हाला कळालं? मला पण नाही कळालं. फक्त भजन गाते मी ते. आता असं की भाषेमध्ये फरक असल्यामुळे एखाद दुसरे शब्द आपल्याकडनं इकडे तिकडे होते, पण तसं तर बऱ्याच भाषेमधली भजनं येतात मला गाता, फक्त अर्थ समजत नाही मला त्यांचा. जेव्हा मी कर्नाटकामध्ये जातो ना कीर्तन, जिथे मराठी भाषिक लोक कीर्तन ठेवतात, कर्नाटकात पण जातो आम्ही कीर्तनाला, तर तिकडे गेल्यावरही त्यांचं भजन म्हणायचं त्या लोकांना खूप छान वाटतं. भाग्यदा लक्ष्मी बारम्मा नम्मम्मा मी सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा नम्मम्मा मी सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा. कळालं का अम्मा? काही समजत नाही, फक्त गातो आपण. गुरुजी याचा अर्थ मला समजत नाही बरं. या बाबांना समजलं असेल बहुतेक, ते झुलेलालांचा भजन आहे ते, पण आपल्याला त्यांची भाषा नसल्यामुळे, येत नसल्यामुळे आपल्याला कळत नाही, फक्त गाता येतं. तर ते झुलेलाल नावाचे मोठे संत होऊन गेले त्यांच्यामध्ये, त्यांचं ते भजन आहे. त्यांचं लाल रंगाचं वस्त्र आहे असं काहीतरी त्याचा अर्थ आहे. असो, नामदेव रायांनी अगदी पंजाबामध्ये वारकरी संप्रदायाची पताका फडकवली. नामदेवराया काय सामान्य संत आहेत का? महान साधू नामदेवराया. आणि या नामदेवरायाच्या वाणीचा प्रभाव असा आहे माझ्या ताईंनो, विश्वाचा मालक नामदेवरायाच्या कीर्तनात नाचला. नाचला देव. कसा नाचला? भजन म्हणो. एकच टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, टाळी. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंती. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंती. हो 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 हो
ज्ञान राजा, माझा ज्ञान राजा, गोपाळासी लाढा वाटी, 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 माझा ज्ञान राजा, गोपाळासी लाढा वाटी. नामदेव कीर्तन करी पुढे नाच पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे नाच पांडुरंग. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. नामदेव कीर्तन करी पुढे नाच पांडुरंग, जनी म्हणे बोला ज्ञानदेव अभंग, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. प्रेमाचे छंद विठ्ठल, प्रेमाचे छंद विठ्ठल, बोलू लागला, बोलू लागला, बोलू लागला. हो टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, एकच टाळी झाली. हा एकच टाळी झाली, एकच टाळी झाली, चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञान राजा, माझा ज्ञान राजा, गोपाळासी लाढा वाटी, 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 गोपाळासी लाढा वाटी, गोपाळासी लाढा वाटी. हो 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 हो. या बाबांसाठी पण टाळी वाजवा, आपण खूप आनंद घेतात ते, खूप छान. आणि आमच्या सर्व गुरुजनांसाठी, आमचे गोपाल महाराज, उमेश महाराज, भाविकाताई, या सगळ्यांसाठी एकदा टाळी सर्वांनी वाजवा. चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम, एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम. महान मानवाला महत्व प्राप्त करून देणारं चरित्र राघवेंद्र सरकाराचं. त्या देवाची सुंदर कथा आपण श्रवण करत आहात. माझं बोलणं लक्षपूर्वक ऐका. कालपर्यंत आपण शूर्पणखेचं नाक कान कापलंय इथपर्यंत गेलो होतो. कालची शूर्पणखा अजून सगळ्यांच्या आठवणीमध्ये असेल. स्वप्नात तर आली नाही ना रात्री, कारण शूर्पणखा तेवढी डेंजरच होती. सगळ्यांच्या लक्षामध्ये आहे शूर्पणखा. शूर्पणखा ठो 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 आरडा ओरडा करत त्रिशिरा खर दूषण या आपल्या भावांकडे गेली. दादा, माझी विटंबना केली आहे. राम आणि लक्ष्मण पंचवटीमध्ये आलेत. सूड घ्या, प्रतिशोध घ्या. त्रिशिरा म्हणजे ज्याला 3 शिरं होती, खर म्हणजे ज्याला गाढवाचं तोंड होतं, दूषण ज्याचं शासन वाईट होतं, दू म्हणजे
खर दूषण 14,000 राक्षसांची फौज राम लक्ष्मणाला मारण्यासाठी आली. रामरायानं पाहिले दुरून, ही शूर्पणखा या राक्षसांना घेऊन आलीये. राम म्हणतात, लक्ष्मणा, युद्धाच्या 2 बाजू असतात, बचाव आणि आक्रमण. लक्ष्मणा, मी या राक्षसावरती आक्रमण करतो, तू जानकीचा बचाव कर. मर्यादा पुरुषोत्तम राघवेंद्र सरकारानं हे भात्यातून बाण काढला, धनुष्याला जोडला, एका बाणाचे हजारो बाण तयार केले आणि हजारो राक्षसांचा निपात होऊ लागला. राक्षस मृत्यूच्या घशामध्ये चालली. त्रिशराचं मस्तक उडवलंय, खराचं तोंड फोडलंय, दूषण ठार केलाय. 14,000 राक्षसांचा नायनाट झाला. आता शूर्पणखा भेदरली. घाबरलेली शूर्पणखा थेट रावणाकडे आली. दादा, ए दादा. काय शूर्पणखे? अरे माझ्याकडे पहा. त्यावेळेला रावण नाच गाण्यामध्ये दंग होता. रावणाच्या लंकेमध्ये गंधर्वांचं गायन, गणाचं वादन आणि अप्सरांचं नृत्य चाललेलं होतं. नृत्य गायन दंग झालेले होते याच्यामध्ये. शूर्पणखा आली. ए दादा, हे नाच गाणं बंद कर, माझ्याकडे लक्ष दे. अरे लंकेचा राजा तो नाच गाण्यामध्ये दंग झाला, माझी विटंबना काय झाली ते पहा. काय झालं शूर्पणखे तुला? दादा, माझं नाक कान कापले, तुला दिसत नाही, कारण तुला नशा चढलेली. देशाचा प्रमुख जर नशा करत असेल तर राज्यातल्या लोकांना कोणी सांगू शकणार नाही की नशा करू नका म्हणून. दादा, राजा चुकला तर प्रजेला कोण वाचवणार आहे? प्रजा सुद्धा स्वैर बनेल राजा. शूर्पणखे, प्रवचन देऊ नको, काम काय करायचे ते सांग. दादा, पंचवटीमध्ये राम, लक्ष्मण, सीता, राजा दशरथाचे पुत्र राम आणि लक्ष्मण आलेले आहेत. त्या रामाचा भाऊ लक्ष्मण, त्यानं माझं नाककान कापलंय, जा सूड घे, प्रतिशोध घे. रावण आवेशात उठला. पण रावण म्हणतो, शूर्पणख, बेस कमी करा याचा, फक्त ट्रबल द्या, गेन द्या. रावण म्हणतो, शूर्पणखे, मी मारतो त्या राम लक्ष्मणाला, पण तू तिकडे कशाला मारायला गेली होती? हिच्यावरच उलटलं ते. शूर्पणखा म्हटले, आता हे आपल्यावरच पलटलंय, याला जर म्हणावं मी माझ्यासाठी गेले होते तर याला पटणार नाही. ती शूर्पणखेनं अशी युक्ती लढवली. शूर्पणखेला माहिती होतं रावणाची कमजोरी काय आहे. एखाद्या कठीण गोष्टीचं जर वर्म लक्षात आलं तर ती गोष्ट कठीण राहत नाही, सोपी होते. रावणाचं वर्म, रावण कुठे कमजोर आहे हे शूर्पणखेला माहिती होतं. म्हणून शूर्पणखेनं रावणाच्या वर्माला हात घातला. ती म्हटली, मी माझ्यासाठी थोडीच गेले होते, मी तुझ्यासाठी गेले होते. कशाला? ऐक रावणा, तुला सांगते त्या श्रीरामाची कथा. बाण मारता करात त्याच्या चमके विद्युल्लता. शस्त्र निपुणता बघून त्याची गुंग होतसे मती. सूड घे त्याचा लंकापती. ए राजा, रामाचा सूड घे. ताई, मी सूड घेतो, पण तू कशाला गेली होती ते तर सांग. ऐक रावणा, ऐक रावणा, तो राम कसा आहे? तो रूपाने रेखीव श्यामल, भूमीवरती स्मर. त्याच्या संगी जनक कन्यका, रतिहुनी सुंदर. त्याची जी पत्नी आहे ना, ती अप्रतिम सुंदर आहे. त्याच्या संगे जनक कन्यका, रतिहुनी सुंदर.
तुलाच साजून दिसेल ऐसी मोहकती युवती, सूड घे त्याचा लंकापती. त्या रामाची पत्नी अतिशय सुंदर आहे, तिला पळवून घेऊन यावे तुझ साठी सत्वर. अरे याच साठी मी गेले होते त्याच्या कुटीरेवर. उगीच गेले होते का? त्याची पत्नी सीता अतिशय सुंदर आहे आणि तिला मी तुझ्यासाठी आणण्याकरता घेऊन गेले होते, मी माझ्यासाठी थोडीच गेले होते. 80,000 पत्न्या असलेला रावण, पण सीता अतिशय सुंदर आहे तुझ्यासाठी आणते असं म्हटलं की ते लगेच तयार झालं. ताई, ज्यानं तुझी विटंबना केली आता जरा धडाच दाखवतो म्हणे, त्याला शिक्षा देतो. हे रावणाचं वर्म त्या शूर्पणखेला माहिती होतं. म्हणून व्यवहार सांगतो, कधी कधी आपली कमजोरी काय आहे कधी कुणाला सांगायचे नसते. किती जरी जवळचा मित्र असेल तरी कधी शत्रू होईल. आणि आपली कमजोरी काय आहे हे जर लोकांच्या लक्षात आलं तर आपल्याला त्या गोष्टीचं टेन्शन होईल, आपण आयुष्यभर सुखात राहू शकत नाही. कमजोरी सांगायची नाही. पण रावणाची कमजोरी माहिती होती, त्याला स्त्रियांचा छंद आहे, सुंदर स्त्री पाहिली की चोरून घेऊन येतो, हे माहिती होतं तिला. म्हणून तिनं सांगितलं, त्याला कसं बहिकावलंय पहा. वर्म माणसाच्या लक्षात आलं की कठीण गोष्ट सोपी होते, नाहीतर रावणाला एवढं तयार करणं सोपं नाही. एक 10-5 इंजिनियर, एक वाकडा तिकडा पाईप होता, त्याच्यामध्ये त्यांना दोरी सोडायचे होते. सकाळपासून हैराण झाले, त्यांना पाईपमध्ये काही दोरीच टाकता येईना. सकाळी एक मेंढपाळ दादा निघाला, त्यानं पाहिलं 10-5 इन सूटबूटवाले काहीतरी करतात त्या पाईपला, पण त्यांना काही सुधारणा. संध्याकाळी मेंढ्या घेऊन आला तो, तरी ते मेंढपाळ दादानं पाहिलं की ते जे इंजिनियर होते का ते तिथंच काहीतरी खटपट करत होते. तर मेंढपाळ दादानं सहज विचारलं, म्हणे साहेब काय करता, सकाळपासून पाहतोय तुम्हाला. म्हणे मेंढपाळ दादा, आम्हाला एक काम आहे ते काय होत नाही, पण ते काय तुमचं काम नाही, आम्हाला उगाच बडबड करून डिस्टर्ब करू नका, आम्हाला काही सांगू नका, बोलू नका मध्ये. अहो म्हणे तुमच्या कामात जर काही मदत करता आली तर करतो म्हणून विचारतो. आणि ग्रामीण भागातलीच लोक विचारतात मदत करू का, शहरातलं कोणी काही विचारत नसतं. ते इंजिनियर म्हटले, आम्ही का भाकरी खाऊन डिग्री घेतली का तुम्ही आम्हाला मदत करणार? रात्रंदिवस अभ्यास केलाय आणि तुम्ही आम्हाला मदत करणार? अहो म्हणे तसं नाही, कधी कधी एखादी गोष्ट नसते कळत, सांगा मला. खिल्ली उडवायची म्हणून त्यांनी सांगितलं, काही नाही म्हणे, हा वाकडा तिकडा पाईप आहे आणि या पाईपमध्ये आम्हाला दोरी सोडायची आणि ती दोरी काही आमच्याच्यानं जाई नाही. आम्ही सकाळपासून परेशान झालो. मेंढपाळ दादा म्हटला, सोपं आहे म्हणे, त्यात अवघड काय? सगळे इंजिनियरांच्या भुवयाच उंच झाल्या म्हणे, काय सोपं आहे, हे कसं शक्य आहे? एवढा मोठा वाकडा तिकडा पाईप, आम्ही 10 इंजिनियर घामाघूम झालो तरी त्या पाईपमध्ये दोरी जाई नाही. पाईप वाकडा तिकडा आहे, दोरी लवचिक आहे, आतमध्ये जात नाही, पाईप उभा करता येत नाही, आडवा करावा तर दोरी आतमध्ये जात नाही, एवढी लांब काठी नाही, आणि तुम्ही म्हणताय की हे काय कठीण आहे? म्हणे काहीच कठीण नाही. थकलेली इंजिनियर म्हटले, ठीक आहे बाबा, तुम्हीच आम्हाला दोरी आरपार करून दाखवा. म्हणे 5 मिनिटाचं काम आहे. म्हणे 5 मिनिटाचं? त्या मेंढपाळ दादानं एक पेंढ्यांची गंज होती, त्या गंजेच्या जवळ गेला, 4-5 पेंढ्या काढल्या बाजूला, खाली उंदरांनी हे तयार केलेलं होतं घर, त्यातला एक उंदीर पकडला, त्याच्या शेपटीला बांधली दोरी आणि उंदीर सोडला आतमध्ये आणि त्याला हुर्रहुस हुर्रहुस करत उंदीर निघाला पलीकडच्या कडेला. उंदीर बाहेर पलीकडून पकडला, शेपटी सोडली, दिलं त्याला सोडून आणि दोरी झाली तयार. गोष्ट सोपी होती, पण अख्खा दिवस इंजिनियर लोकांनी घालवला. म्हणजे याचा अर्थ काय आहे, कधी कधी वर्म माहिती पाहिजे माणसाला. कठीण गोष्टीचं वर्म जर लक्षात आलं तर ती गोष्ट सोपी होते. एकदा गंमत अशी झाली, कधी नाही ते जावई सासरवाडीला आला आणि मग जावयाचा थाट सासूला काय काय करावं ते कळना. पुरणाची पोळी करण्यासाठी सासूनं दुपार घालवली आणि जावयाला तर खूप भूक लागली होती. जावयाला भूक सहन होईना. सासरा म्हटलं, जावई बापू मी चक्कर मारून येतो, अजून स्वयंपाकाला 1 तास वेळ आहे. तो म्हटला, ठीक आहे मामा, मी आराम करतो. त्यानं दरवाजा पुढे ढकलला आणि त्याच्या आईनं मुरमुरी दिली होती त्याच्या खिशात.
त्याने ते मुरमुरे घेतले आणि तोंडात भरले. भूक लागली आता करणार तरी काय. पूर्वी हॉटेलमध्ये तर जाता येत किंवा हॉटेलच नव्हते, जायचा प्रश्नच. लोक घरचंच जेवण खायचे पूर्वी. आता कुणीकडे चरत फिरतात. हे हॉटेल काय, ते हॉटेल काय, ते हॉटेल काय. हा, अडचणीच्या काळात माणसानं हॉटेलला जावं. एक समस्याच असेल म्हणजे मिळतच नसेल कुठे, काही अडचण आहे, प्रवास आहे, पण कारण नसताना हॉटेलमध्ये जाणं पण काही लोकांची आवड आहे ती. तर हॉटेल नव्हतं जायला, त्यानं मुरमुरे घेतले आणि तोंडात भरले. तेवढ्यात त्या जावयाचा छोटा मेहुणा होता, तो भोळसट पोर होतं ते. त्यानं खडकन दरवाजा उघडला, दाजीच्या तोंडात असं काहीतरी फुगलेलं होतं. आता मुरमुरे असे आहेत जरी हलके असले तर ते चावून आतमध्ये ढकलावे लागतात, तसे खाता येत नाहीत. ते चगळून आतमध्ये ढकलेपर्यंत त्या पोरानं दरवाजा उघडला आणि गाल फुगलेले पाहिले. वेड होतं ते. ते सगळीकडे संग सुटला, आई आई आई, आपल्या दाजीचे गाल फुगले. सासूला तेवढंच पाहिजे. सासू पळतच आली, माझ्या जावयाला काय झालं, गाल 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 फुगले. जे का रडायला चालू केलं सासून. जावयाला सांगता पण येईना मामी माझ्या तोंडात मुरमुरे आहेत म्हणून. ते सांगताच येईना. सासून गप्प बसावकडे जात सासूची सारी गल्ली गोळा केली. रासा राधा आसरा दगडा धोंडा केसरा मंडा सुरेखा कांचन शीतल मेघा श्यामा सगळ्या बोलावल्या. आता एक एक बाई एक एक सल्ला द्यायला लागली. एक म्हटली, बाई तुझ्या जावयाचे गालच काही उतरणात ग. हो ना बाई, जावयाचे गाल कमी होईनात पण जावय असाच. जावयाला वाटलं आता जर चगळून मुरमुरे आतमध्ये ढकलावे तर काय खाल्लं विचारतील मला. सासरवड्याची किंमत जाईल, जावयाचे गाल तुम तसेच. तेवढ्यात एका वयस्कर आजीनं सांगितलं, अगं सखू, रडत काय बसली, तुझ्या मालकाला म्हणा डॉक्टर घेऊन या. त्या बाईनं निरोप दिला, पप्याचा बाप येताना या पण डॉक्टरला घेऊन या, जावयाचे गाल फुगले. गडबडीमध्ये माणसाचा डॉक्टर आणायचा तर जनावराचा डॉक्टर आणला. त्या सासऱ्याला ऐकू येत नव्हतं नीट. त्या डॉक्टरने गर्दी पाहून विचारच केला नाही. त्या डॉक्टरने असे इंजेक्शन दिले जावयाला की जावाई म्हटला, कोणत्या जन्माचं पाप फेडायला आलो मी इथं. एवढी इंजेक्शन दिले तरी गाल काही कमी होईनात. एक वयस्कर आजी म्हटली, सखू एक विटकर घे, चुलीत टाक, चांगली गरम कर आणि जिथं गाल फुगले ना तिथं चटका दे, म्हणजे गाल कमी होतील. जावायला तर टेन्शनच आलं. सासूच्या घरात विटकर नव्हते, शेजारणीची चोरून आणली तिनं. चुलीत टाकली, गरम केली, जेवढी गरम करायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त गरम केली. असा चटका दिला जावयाच्या गालाला, पाहिजे त्याच्यापेक्षा मोठा गाल झाला, जास्तच फुगला. गाल काहीच कमी होईना. सगळे रडतच होते, काय झालं काय झालं. त्या जावयाचा मेहुणा एक 4थीच्या वर्गात होता. त्याला शाळेत शिकवलं होतं, नाक दाबलं की तोंड उघडतं. शाळेत प्रयोग झाला होता त्याच्या, आणि त्याच्या डोक्यातच होतं ते. घरी गेल्यावर कुणाचं नाक दाबू, मम्मीचं दाबू का पप्पाचं दाबू, त्याच्या डोक्यातच होतं ते. ते घरी आलं आणि गर्दी पाहिली घरात. काय झालं काय झालं म्हणजे दाजीचे गाल फुगले. दाजी बोलतच नाही. तो म्हटलं, आई मला फक्त दाजीच्या जवळ जाऊ दे, मी दाजीला बोलतं करतो. म्हणे, हो माग इथं डॉक्टरची अक्कल बंद पडली, शाण्यांची अक्कल बंद पडली, तू 4थीचं कार्ट त्यांचं काय तोंड बोलतं करतोस. हो माग. ते किचन मध्ये गेलं आणि पक्कड घेऊन आलं. पक्कडच म्हणतात ना इकडे, सांडस पक्कड चिमटा. तर ते पक्कड घेऊन आलं आणि जावयाकडं पाहिलं, दाजीकडं. तर दाजी घाबरला, आता हे पोरग काय करतोय काय कोणास ठाऊक. त्या पोरानं पाहिलं आणि चिमट्यामध्ये जे दाजीचं नाक असं दाबलं कचकन. ते सोडता सुटना, श्वास घेण्यासाठी दमछाक झाली, कारण नाकही बंद तोंडही बंद, दोन्ही गोष्टी. नाक बंद असल्यामुळे श्वास घेण्यासाठी जीव घालमेल होऊ लागला. आणि मग जावयाने तोंडातले मुरमुरे भर्र बाहेर फेकले, सासऱ्याच्या मिशावर आणि सासूच्या नथेवर. सगळे म्हटले, मुरमुऱ्यानं घोटाळा केला एवढा सगळं. हे कठीण गोष्टीचं वर्म आहे. हे काय आहे वर्म? रावणाचं वर्म शूर्पणखेला माहिती होतं. त्याच्या संगे जनक कन्यका रती हुणी सुंदर. अप्रतिम सुंदर आहे दादा. रावण म्हटलं ठीक आहे. रावणानं खिशातून फोन काढला, हॅलो मामा बरे आहात का? दुर्जनाचा जर फोन आला ना आपल्या तब्येतीची चौकशी करायला लागलं तर समजावं काहीतरी धोका आहे पुढे. एखाद्या दृष्ट माणसाचा जर फोन आला
आणि ते काळजी दाखवत आहे तुमची, बरे आहात का, तब्येत बरी आहे का, तर समजायचं काहीतरी धोका आहे तुम्हाला पुढे. रावणाचा फोन गेला मारीचच्या मामाला, मामा बरे आहात का. मामा बोलले हो भाचे भाऊ आम्ही चांगला आहे. मामा मला काम आहे तुमच्याकडे, सांगा ना. म्हणे फोनवर सांगण्यासारखं नाही, प्रत्यक्षात येऊन भेटावं लागेल. रावण गेला मामाला भेटायला आणि मामांना सांगितलं, मामा पंचवटीमध्ये राम लक्ष्मण सीता आलेले आहेत. त्या रामाची पत्नी सीता अतिशय सुंदर आहे, तिला प्राप्त करायचंय, तिला मिळवायचंय, तिचं हरण करायचंय, त्याच्यासाठी हरिण व्हा. मारीच मामा म्हणतात, भाचे बुवा हरिण होणं सोपं आहे, पण हरिण होण्याच्या नादामध्ये प्राण हरण्याची शक्यता आहे. रावण बोलतात, मामा प्राण हरले तर हरले, पण हरिण व्हावंच लागेल तुम्हाला, हरिण व्हावं लागेल. रावण म्हणतोय हरिण व्हा, मारीच मामा म्हणतात हरिण होणार नाही. मामा हरिण व्हा, नाही होणार का. म्हणे राम 15 वर्षाचे होते तर रामाना बिना टोकाचा बाण मारून मला बिना तिकीट पाठवलंय समुद्राच्या काठावर. आता तर राम पूर्ण ताकदीचे झाले असतील. त्या रामाशी दुश्मनी मला घ्यायची नाही, कारण रामाशी जो दुश्मनी घेईल त्याचं आयुष्य संपलंय, त्याचा अंत जवळ आला असा त्याचा अर्थ आहे. मारीच मामा समजावून सांगत होते, पण रावणाला कळत नव्हतं. रावण म्हणतो, मामा हरिण व्हा. नाही. रावणानं मारीच मामाला खाली पाडलं आणि तो छातीवर जाऊन बसला. मामा बोला, हरिण होता की मरता. मारीच मामा बोलले, हरिण झालो तरी मरणार आणि हरिण नाही झालो तरी मरणार. हरिण झालो तर रामाच्या हातानं मरण येईल आणि हरिण नाही झालो तर रावणाच्या हातानं मरण येईल. आपणही ठरवायचंय, आपल्याला रामाच्या हातानं मरायचं का रावणाच्या हातानं मरायचं. काही लोक म्हणतील, ताई आता कुठे राम रावण आहे. परमार्थ करून मरणं म्हणजे रामाच्या हातानं मरणं, आणि परमार्थ न करताच मरणं म्हणजे रावणाच्या हातानं मरणं आहे. आपल्याला रामाच्या हातानं मरायचं आहे. रामाच्या हातानं मरण्यात जीवनाचा उद्धार आहे. मारीच मामा म्हणतात, मी हरिण होतो महाराज. पाहता पाहता सुंदर सुंदर हरिण झालेला आहे. त्याला पाठीला हिरे माणिक मोती लागलेले आहेत, रत्न जडलेले आहेत. सुंदर हरिण पाहिलं आणि त्या सुंदर हरिणाला पाहून रावणाला सुद्धा मोह निर्माण झाला. काय सुंदर हरिण तयार झाले. ते हरिण टुन 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 उड्या मारत आलं. रावणानं सांगितलंच होतं, मामा हरिण होऊन पंचवटीच्या आजूबाजूला फिरा. त्या हरणाला पाहून जानकी म्हणाल, मला सोन्याचं हरिण द्या. राम हरिण पकडण्यासाठी जातील. राम गेले की मी सीतेची चोरी करल. किती नियोजन केलंय त्यानं. चोरीचं सुद्धा नियोजन असतं बरं का. चोरी करण्याचं सुद्धा नियोजन असतं. बिना नियोजनाची चोरीच होऊ शकत नाही. एक सगळा 35 किलो चोर होता. तुम्हाला सांगितलं का नाही, काय आठवणीत नाही मला. आमचे महाराज लोक सांगतात, घुसला एका घरामध्ये. बरं अशा घरात घुसला तिथं लाईट नाही, दरवाजा नाही. त्या बाईनं पकडला, खाली पाडला आणि ती त्याच्या पाठीवर बसली. ते होतं ती बाई होती 135 किलो आणि चोर होता फक्त 35. ते पोरगं ओरडलं तिचं, आई आपल्या घरात कोणी ते शिरलं. ती म्हटली चोर आहे. पप्या पटकन उठ आणि पोलिसांना घेऊन ये. पप्याला रात आंधळ्या होत्या. उठला आणि भिंतीला जाऊन धडकला. आई मला चप्पलच सापडना. चोर म्हटला, पप्या माझ्या पायातले चप्पल घालून जा, पण पटकन जा, कारण तुला जर उशीर झाला तर मी इथंच मरून जाईल. चोरांना सुद्धा नियोजन लागतं चोरीचं. बिना नियोजनाची चोरी सुद्धा होऊ शकत नाही. या प्रसंगातून खूप काही शिकण्यासारखं आहे माझ्या ताईंनो. रावणानं मारीच मामाला हरिण होण्यासाठीच का सांगितलं. बर हरिण ते हरिण, पण कशाचं. सोन्याचं. पहिला प्रश्न असा आहे, सोन्याचं हरिण असतं का. नाही, सोन्याचं हरिण नसतं. पण सीतामाईला सोन्याच्या हरणाचा भ्रम झाला आणि त्या सोन्याचा मोह झाला. कशाचा मोह झाला. हरणाचा नव्हता मोह, पण सोन्याचं हरिण आहे त्याचा मोह झाला.
सीतामाईने का हरण कमी पाहिले असतील का? वनामध्ये असताना खूप हरण पाहिले असतील, तरी आजच हरिण पाहून तिला मोह का निर्माण झाला? तर धन हे माणसाला भुरळ पाडणारं असतं. आणि इथे रावणानं स्त्री जातीचं वर्म जाणलंय. कोणतं? की स्त्रियांना सोनं फार आवडतं. सोनं फार आवडतं स्त्रियांना. सोन्यापुढे एखाद्या वेळेला सणाची सुद्धा किंमत नाही. हे सोनं, या सोन्यानं सीतामाईला फसवलंय. या सोन्यासाठी कदाचित आपणही आपली जागा सोडाल. ही चूक महिलांनी कधी करायची नाही, हे रामायणातून शिकायचंय. आपण जर सोन्याला प्राधान्य दिलं तर सोन्यासारखा पती आपल्यापासून दूर जाऊ शकतो. आणि स्त्रियांच्या जीवनातला सगळ्यात मोठा अलंकार म्हणजे तिच्या कपाळावरचं कुंकू आहे. याच्यापेक्षा दुसरा कोणता मोठा अलंकार नाही स्त्रियांच्या जीवनातला. सगळ्यात मोठा अलंकार म्हणजे कपाळावरचं कुंकू. तो त्याच्या प्रेमानं, मायेनं, श्रद्धेनं, भक्तिभावानं तुम्हाला जे देईल ना सोन्याचे अलंकार, ते आनंदानं घाला. पण शेजारणीकडं 7 पीस आहे, शेजारणीकडं बोरमाळ आहे, शेजारणीकडं घागरमाळ आहे, त्याच्यासाठी या बिचाऱ्याच्या गळ्यात घागरमाळ अडकू नका. समजून घ्या. सोन्याचा मोह जानकी मातेला झाला तर या सुवर्ण मृगाच्या लालसेनं राम जानकीचा वियोग झालाय. म्हणजे कोणत्या गोष्टीला किती महत्व द्यावं हे रामायणातून शिकण्यासारखं आहे. आणि स्त्रिया फसतात कुठे? धनवान पुरुषाला पाहून स्त्री जशी आपली जागा सोडते हे महाराजांचं प्रमाण आहे. तर तसं स्त्रीनं ज्या गोष्टीजवळ तिची फसगत आहे, धन सुवर्ण, तर तिथं तिनं सावध राहावं. त्या बाबतीमध्ये तिनं सजग राहावं. सुंदर हरिण झालंय, टुनटुन उड्या मारतय, कान लुकू 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 हलवतय, शेपटी हलवतं, नाजूक त्याचे पाय आहेत, मान मुरडतं, अंग खाजवतं, टुनटुन उड्या मारतं, असं ते सुंदर हरिण. हरणाला पाहिलंय आणि सीता माता पळत गेल्या रामाकडे. राघवा, राघवा, काय जानकी, मी सोन्याचं हरिण पाहिलंय. सोन्याचं हरिण? जानकी, सोन्याचं हरिण नसतं ग. स्वामी चक्षुर्बाई सत्यम, मी माझ्या नेत्रानं पाहिलंय, सोन्याचं हरिण आहे. कसं आहे जानकी सांग बरं. सांगू लागली सीतामाई. तोडिता फुले मी राघवा रामा, सहज पाहिला जाता मज आणून द्या हो, हरिण अयोध्या नाथा 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 मज आणून द्या हो, हरिण अयोध्या नाथा. झळकती दयाच्या रत्ने शृंगावरती, नवमोह मुळासम सुवर्ण अंगावरती, हे नयन भाळले त्याच्या रंगावरती, ते इंद्रचापसे पुच्छ भासले उडता मज आणून द्या हो, हरिण अयोध्या नाथा मज आणून द्या हो, हरिण अयोध्या नाथा मज आणून द्या हो, हरिण अयोध्या नाथा मज आणून द्या हो, हरिण अयोध्या नाथा
लक्षण मी त्यागण. स्वामी, ते हरिण एवढं सुंदर आहे, त्या हरणाचं मी काय वर्णन करू. आमच्या महिला मंडळाला जर मालकाकडनं एखादं काम करून घ्यायचं असलं ना, त्या साखरेपेक्षा पण गोड बोलतात. किती किती मृगाचे लक्षण मी त्यागण, त्या मृगास धरणे अशक्य कैसे म्हणू. मजसाठी मोडिले आपण शंकर धनु, जागरात वरामी पृष्ठी बांधिते. आता आणून द्यावो हरिणयो झाला, आणून द्यावो हरिणयो झाला, आणून द्यावो हरिणयो झाला, आणून द्यावो हरिणयो झाला. नाथा कुठेतरी विचारलं, रामानं विचारलं, जानकी कशाला पाहिजे बरं तुला हरिण. जानकीनं सांगितलं, स्वामी जाताच पाहतील हरिण सासवा जावा, करतील कैकई भरत आपुला हेवा, ठेवीन मजकडे जपून अमोलिक ठेवा. हरिण मी ते जपून ठेवन माझ्याकडे. थांबला कशास्तव धनुर्धरा हो आता, मज आणून द्या हो हरिण अयोध्या नाथा. सुंदर सोन्याचं हरिण टुनटुन उड्या मारतं, लुकू लुकू कानं हलवतं. जानकी सोन्याचं हरिण नसतं ग, पाहिलंय मी स्वामी. ठीक आहे, राम निघाले, पण लक्ष्मणा हा परिसर चांगला नाही, सीतेची काळजी घे, मी सोन्याचं हरिण पकडून आणतो. लक्ष्मणजीवरती मागची जबाबदारी सोपावली आणि राम भगवान हरिण शोधण्यासाठी गेले. रामाला हरिण दिसलं सोन्याचं, टुनटुन उड्या मारत होतं, लुकू लुकू कानं हलवत होतं. ते सोन्याचं हरिण पाहिलं, रामानं धनुष्याला बाण जोडला, बाण सोडणार पण ते अदृश्य झालं. पुन्हा ते हरिण डोळ्याला दिसलंय आणि रामाला दूर 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 घेऊन गेलं. किर्र घनदाट अरण्यामध्ये ते हरिण रामरायाला दूर घेऊन जातंय. रामालाही वाटतंय, अरे हरिण दिसतंय मध्ये अदृश्य होतंय, दिसतंय मध्ये अदृश्य होतंय. बाण सोडावा तर कुठे सोडावा, हा कधी दिसतंय कधी नजरे आड जातं. मर्यादा पुरुषोत्तम राघवेंद्र सरकारानं शेवटचा संकल्प केला, भात्यातून बाण काढला, जोडला धनुष्याला आणि सु 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 करत जो बाण आला, जो बाण सुटला तो हरिणाच्या काळजामध्ये रुतला. धडामकन हरिण जमिनीवर कोसळला, पण त्यानं राक्षसाचं रूप घेतलं आणि मोठ्यानं त्यानं आक्रोश केला, लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव. राक्षसानं लक्ष्मणा लक्ष्मण असा आवाज केला आणि हाच आवाज सीतामाईच्या कानावर गेला. माई सीता पर्णकुटीतून बाहेर आली. भाऊजी, तुम्ही काही ऐकलंय का? तुमचे दादा संकटामध्ये आहेत. लक्ष्मणजी म्हणतात, वहिनी, जग जेव्हा संकटामध्ये पडतं त्यावेळेला माझ्या दादाच्या नावाचा धावा करतं. माझ्या दादावर संकट येऊ शकत नाही. लक्ष्मणजी,
माझ्या शब्दावर विश्वास ठेवा. तुमचे दादा संकटामध्ये आहेत, अडचणीमध्ये आहेत. जा आणि रामरायाला वाचवा. नाही वहिनी, माझा दादा संकटात असूच शकत नाही आणि तुम्हाला सोडून जायचं नाही हे मला सांगितलंय दादानं. सीतामाई वारंवार विनवणी करते पण लक्ष्मणजी ऐकत नाहीत. सीतेला राग येतो आणि सीता म्हणते, लक्ष्मणा माहितीये मला, दृष्टा तू सुद्धा कैकईशी सहभागी झालेला आहेस. का आलास तू ते आता कळतंय. अरे राम मरावेत, रामाचा घातपात व्हावा असं तुलाही वाटतंय. हे ऐकलं आणि लक्ष्मणजीला भयंकर दुःख झालं. लक्ष्मणजी म्हणतात, आई हे ऐकण्या अगोदर मला मरण का आलं नाही. रडू लागले लक्ष्मणजी. लक्ष्मणजी रडतात. वहिनी, ही लक्ष्मण रेषा आखतो मी आणि शपथ घालतो, जर तुम्ही रेषा ओलांडून बाहेर गेलात तर दादाची तुमची भेट होणार नाही. कारण माझ्या सेवेचं तुम्ही चांगलंच फळ मला दिलंय. मला कधीच वाटलं नव्हतं की तुम्ही अशा शब्दांचा प्रयोग माझ्यावर कराल म्हणून. मला वाईट वाटतंय वहिनी. मी माझ्या दादासाठी अयोध्या सोडली, माझी पत्नी सोडली, राजवैभव सोडून मी आलो आणि तुम्ही अशी फळं मला देताय. रडत होते लक्ष्मणजी. वाईट वाटत होतं त्यांना. चेहरा उदास झालेला होता. आणि लक्ष्मणजी जड पावलानं रामरायाकडे निघाले. रामाकडे लक्ष्मणजी गेलेले आहेत आणि इकडे रावण आला पहा. सीतामाई चिंतेमध्येच होती, माझे राम कसे असतील. इकडे रावण वेश बदलून आला आणि वेश बदललेल्या रावणानं माई भिक्षां देही, माई भिक्षां देही, माई भिक्षा घाल, माई भिक्षां देही. सीतामाई फळांचा कटोरा घेऊन बाहेर आली. सीतेचं अप्रतिम सौंदर्य रावणानं पाहिलं. रावणाला लक्षच नाही खाली लक्ष्मण रेषा आहे. वर थोबाड करून सीतेकडे पाहत निघाला. सीतेकडे पाहत पुढे 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 जसा चालला तर त्या लक्ष्मण रेषेवर रावणाचा जसा पाय पडला तसा धडामकन उलथून रावण बाजूला पडला, कोसळला. हजारो विजांचा शॉक लागावा तसा शॉक त्याला लागला. त्याच्या लक्षात आलं की आपण ही रेषा ओलांडू शकत नाही. पडला, तिथेच बसला. आई मला भिक्षा दे, मला माहिती तुझा पती संकटामध्ये आहे. माझ्यासारख्या उपवाशी असणाऱ्या साधूला भिक्षा घाल, आशीर्वाद देईल, तुझ्या पतीवरचं संकट टळेल. सगळं काही मला माहिती आहे. तुझा पती सोन्याचं हरिण पकडण्यासाठी गेलाय. आणि सोन्याचं हरिण म्हटल्यावर सीतामाईला विश्वास बसला. कारण सोन्याचं हरिण फक्त सीता आणि राम या दोघांनाच माहिती होतं. ह्या साधूला माहिती, याचा अर्थ या बाबाला सगळंच काही माहिती आहे. सीतामाई विचार करते, जर रेषा ओलांडवी तर भाऊजीचा शाप आहे. आतमध्ये थांबावं तर साधू जे बोलतोय ते सत्य, काय करू. सीतामाईनं धर्म सांभाळला. दारात आलेल्या याचकाला भिक्षा घालणं हा पतिव्रता नारीचा धर्म आहे. ती घराण्याची परंपरा आहे. सीतामाईनं फळांचा कटोरा घेतला, रावणाला भिक्षा घालण्यासाठी आली. रेषा ओलांडली माझ्या ताईंनो, जानकी मातेनं. रेषा ओलांडून बाहेर गेली आणि जशी रावणाच्या झुळीमध्ये फळं घालते, रावण मूळ रूपामध्ये आला. उचलली सीता आणि रथामध्ये घालून वाऱ्याच्या वेगाने निघाला. सीता आक्रोश करू लागली, दृष्टा सोड, सोड राक्षसा, मला सोड. रावण हा 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 करत, प्रचंड दीर्घ आवाज करत, जणू काही त्यानं खूप मोठं काम केलेलं आहे अशा भावने जानकीला घेऊन निघाला वाऱ्याच्या वेगानं. पण रावण सीतामाईला घेऊन जात असताना जटायू नावाचा पक्षी आकाश मार्गे घिरट्या घालत जो आला, तो पंखाच्या फटकाऱ्या सरशी त्यानं जटायू खाली पाडला. रावण खाली पाडला. जटायूनं रावणाला खाली पाडलं. रावणाच्या लक्षात आलं हा पक्षी ताकदवान आहे. जटायूनं पंखाचे फटकारे आणि नखांचे ओरबाडे यानं रावण घायाळ केला. रावण रक्तबंबाळ झाला. रावणाच्या रथाचे घोडे मारले, सारथी मारला.
रथ मोडून टाकला आणि सांगितलं, सीतामाई, जोपर्यंत हा जटायू जिवंत आहे तुझ्या तोपर्यंत केसालाही धक्का लागू देत नाही. जटायूचं आणि रावणाचं युद्ध. त्या युद्धामध्ये जटायूला रावणानं शपथ घातली. सांग जटायू, तुला रामाची शपथ आहे, तुझं मृत्यूस्थान कशामध्ये आहे सांग. जटायू सत्य बोलला. रावणा, माझ्या पंखामध्ये माझे प्राण आहेत. जर माझे पंख तोडले तर मी काहीच करू शकत नाही. रावणा, तू सांग, तुझं मृत्यूस्थान कशामध्ये आहे. रावणानं सांगितलं, माझ्या पायाच्या अंगठ्यात माझा मृत्यू. रावण खोटं बोलला. जटायूने अंगठा तोडण्यासाठी जे भरारी घेतली, भरारी घेत जटायू रावणाचा अंगठा तोडण्यासाठी सज्ज झाला. रावणाने 2 हातात 2 शस्त्र घेतले. पंख फडकत आलेल्या जटायूच्या पंखावरती सपकन वार केला आणि धपकन रक्ताच्या थरवड्यामध्ये जटायू पडला. राम राम राम. रावणानं मायावी रथ तयार केला. सीतामाईला रथात टाकला. आकाश मार्गे भरधाव वेगाने निघाला. पण पुढे जात असताना ऋष्यमुख पर्वतावरती काही वानरं बसलेली होती आणि सीतामाई ओरडत होती, राघवा, मला वाचवा. हनुमंतरानं जे उड्डाण केलं ऋष्यमुख पर्वतावरून, पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त उंच गेलं उड्डाण. तेवढ्यामध्ये सीतामाईनं आपले अलंकार काही काढले, गाठोळीत बांधले आणि खाली सोडले. त्याच अलंकारांना वानरांनी सांभाळलं. रावण गेला लंकेमध्ये, अशोक वाटिकेमध्ये सीतामाईला ठेवलं आणि राक्षसींना सांगितलं, हिला त्रास द्या. विजयी मुद्रेनं रावण आपल्या महलामध्ये आला. त्याला वाटलं खूप काही मोठी कर्तबकारी केली असं त्याला वाटलं. इकडे लक्ष्मणजी जेव्हा रडत 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 रामाकडे आले, पाहिले राम झाडाच्या बुंध्याला पाठ टेकून बसलेले होते. रामानं पाहिले लक्ष्मण आलाय पण रडतोय. लखन, काय झालं बेटा? दादा, ज्या बाणानं हा राक्षस मारला ना तुम्ही, त्याच बाणानं मला मारा. लखन, झालं काय तुला? दादा, वहिनीनं माझ्यावर नको त्या शब्दाचा प्रयोग केला. जी गोष्ट वहिनीनं मला नको बोलायला होती ती गोष्ट वहिनी मला बोललीये. मला वाईट वाटतंय. लक्ष्मणा, सीता सरळ स्वभावाची आहे. तिच्या बोलण्याचा तू राग नको यायला होता. बेटा, आता माझं मन सांगतंय, सीता माझी पर्णकुटीमध्ये नाही. राम रडू लागले आणि रडत रडत राम पर्णकुटीकडे आले. पर्णकुटीचा दरवाजा उघडा होता आणि राम दुःखी अंतःकरणानं म्हणत होते, उजाड आश्रम उरी काननी, 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 उजाड आश्रम उरी काननी. कोठे सीता जनक नंदिनी, कोठे सीता जनक नंदिनी, उदाड आश्रम उरे काननी, उजाड आश्रम उरे काननी, उजाड आश्रम उरे काननी, उदाड आश्रम उरे काननी, उदाड आश्रम उरे काननी.
माझ्या सीतेला पाहिलंय का सांग, माझी जानकी कुणी पाहिली का मला सांगा। राम शोक करत होते, रडत होते, दुःख व्यक्त करत होते। सांग अशोका शोक नाशका, कुठे शोभांगी क्षमा कन्यका, माझी जनकनंदिनी कुठे माझी जनकनंदिनी। उजाड आश्रम पुरे काननी, 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 उजाड आश्रम पुरे काननी। अबोल झाले वारे पक्षी, हरिली का कोणी मम कमलाक्षी, का राक्षस कोणी तिजला भक्षी, शतजन्माचे वैर साधुनी, ओरे कानने। या अरण्यातील हा आश्रम उदास झाला, उजाड झाला। लक्ष्मणा तुला सांगत होतो, निशिचर निकर फिरही बन माही, मम मन सीता आश्रम नाही। माझी सीता नाही ही सांडलेली फळं असं सांगतात की काहीतरी अघटित घडलंय। राम रडायला लागले, पण राम रडताना वरती पाहत नाही, खाली पाहत नाही, सरळ पाहतात। वरती का पाहत नाही? वरती रामाची कुलदेवता सूर्य भगवान आहेत। वर पाहून रडावं तर सूर्य भगवान म्हणेल माझ्या वंशातलं पोरग बायको हरवली म्हणून रडायला लागलं। कर्तबगार पोर पण रडतोय बायकोसाठी, सूर्य भगवान नाव ठेवल म्हणून वरती पाहत नाही। खाली का पाहत नाही? खाली धरणी माता म्हणजे सासूबाई आहे रामाची। सासूबाई म्हणतील धनुष्य तोडलं तेव्हा असं वाटलं जावाई कर्तबगार आहे, पण आता रडकाच निघाला म्हणून सासूबाई नाव ठेवतील या कारणानं खाली पाहत नाही, सरळ पाहतात राम। रडत रडत राम झाडांना मिठ्या मारत, वृक्ष वेलींना झाडांना मिठ्या का मारतात राम? तर त्या झाडामध्ये हजारो वर्षापासून ऋषी मुनी तपश्चर्या करत बसलेले होते। 80 हजार वर्षापासून संत तपश्चर्या करत होते देव भेटल म्हणून। तपश्चर्या करता करता अंगावर त्यांच्या झाडं चढली आणि मग भगवान त्या झाडाला मिठी देऊन त्या संतांचा उद्धार करत होता। काही संत तर देव भेटावा म्हणून झाडाला उलट टांगून घेतलेले होते, काही गळ्यापर्यंत पाण्यात होते, काही एक भुक्त होते तर काही उपवासी होते। ज्यांनी झाडाला उलट टांगून घेतलंय ते संत म्हणत होते कावळ्यांनो आमचं सगळं शरीर खा, फक्त आमच्या 2 डोळ्याला धक्का लावू नका। ज्या दिवशी दर्शन होईल त्या दिवशी बुबळ काढून तुम्हाला खायला देऊ। कागा सब तन खायो मोरा चुन चुन खायो मांस, ई दोने ना मेरे नैना मत खायो, पिया मिलन की आस, मोसे नैना नैना नैना, मोसे नैना नैना नैना, मोसे नैना नैना नैना, मोसे नैना मोसे नैना नैना नैना, मोसे नैना नैना, मोसे नैना छाप तिलक सब छीन रे मोद नैना मिले
तिलक सब छीनी रे मोसे नैना मिलई के 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 छाप तिलक सब छीनी रे मोसे नैना मिलई के छाप तिलक सब छीनी रे मोसे नैना मिलई के छाप तिलक सब छीनी मोसे नैना मिलई के छाप तिलक गोरी गोरी पैया हरी हरी चूड़िया गोरी गोरी पैया हरी हरी चूड़िया गोरी गोरी पैया गोरी गोरी पैया गोरी गोरी पैया हरी हरी चूड़िया 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 गोरी मैया हरी हरी चूड़िया गोरी मैया मोहे रंग दीन लीरे मोसे नैना मिलई के छाप तिलक सब छीन लीरे मोसे नैना मिलई के छाप तिलक सब छीन लीरे मोसे नैना मिलई के छाप तिलक सब छीनी मोसे नैना मिलई के छाप तिलक सब छीनी मोसे नैना मिलई के जय हो बल बल जाऊं मैं तोरे रंग रजवा बल बल जाऊं मैं तोरे रंग रिजवा तोरे रंग रिजवा तोरे रंग रिजवा लाली मेरे लाल की जित देखो उतला लाली मेरे लाल की जित देखो उतला लाली देखन में गई तो मैं भी हो गई लाल बल बल जाऊं मैं तोरे रंग रिजवा बल बल जाऊं मैं तोरे रंग रिजवा अपनी सी रंग धीरे मोसे नैना मिलई के छाप तिलक सब छीन रे मोसे नैना मिलई के छाप तिलक सब छीन रे मोसे नैना मिलई के छाप तिलक नैना नैना मोसे नैना 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 मोसे नैना 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 मोसे नैना मोसे नैना 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 मोसे नैना 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 मोसे नैना 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 मोसे नैना छाप तिलक सब छीन रे मोसे नैना मिलई के छाप तिलक
जणांसाठी एकदा टाळी वाजवत वादक सर्वांसाठी। कागा सब तन खायो मोरा चुन चुन खायो मास ये दोने नाम मुरने नामत खायो इनमें ते संत म्हणत होते, कावळ्यांनो आमचं पूर्ण शरीर खा, फक्त डोळे खाऊ नका। ज्या दिवशी डोळ्यांना दर्शन होईल बुबुळ काढून तुम्हाला खायला देऊ। ए दो नैना छोड़ दियो क्यों पिया मिलन की आस, हम राघव को देखना चाहते हैं, भगवान का दर्शन करना चाहते हैं। जिस दिन इन आंखों को भगवान का दर्शन हो जाएगा ना, हम अपने हाथों से उंगलियों से निकाल कर आपको एक खाने के लिए दे देंगे। आणि मग त्या झाडांना मिठ्या घालतात भगवान। पुढे रक्ताच्या थरळात पडलेला जटायू पाहिलाय आणि जटायूला पाहिलंय रामरायाला वाईट वाटतंय। अरे आपल्या वडिलांच्या वयाचा असणारा हा जटायू रक्ताच्या थरळात पडला, काका तुमची ही दुरावस्था कोणी केली? जटायूनं सांगितलं, राघवा बरं झालं आलात, तुम्हाला निरोप देण्यासाठी कंठात प्राण आणून थांबलो होतो। लंकेचा राजा रावण तो सीतामाईला चोरून घेऊन गेलाय, मी अडवण्याचा प्रयत्न केला, पंखाच्या फटकाऱ्यात मी त्याला घायाळ केलं, पण त्यानं मला तुमची खोटी शपथ घातली आणि तुमच्या शपथेमध्ये मी फसलो, त्यानं माझे पंख तोडले, तो मला खोटं बोलला। देवा जर माझे पंख व्यवस्थित असते ना तर मी रावणाला मारून किंवा रावणाकडनं सीतामाईला घेऊन आलो असतो। भगवान म्हणतात, काका मग मी तुमचे पंख पहिल्यासारखे करू का? जटायू म्हणतो, नको देवा, सगळ्या पक्ष्यांच्या जातीमध्ये टाकून दिलेली जात माझी आहे। गिधाड जात कशी आहे? सगळ्या पक्षामध्ये नीच जात आहे। कधी कधी माणसं नाही का माणसाला म्हणतात, काय गिधाडासारखा निघाला, गिधाड म्हणतात ना माणसाला, कधी कधी उपमा देतात। तोंडावर जरी नाही म्हटलं तर पाठीमागं म्हणतात कसं गिधाड चाललं म्हणून, पण हा त्या पक्षाच्या जातीचा अपमान आहे, कारण माणसं गिधाडापेक्षा बेकार आहेत। जे मांसाहार करतात ती काय चांगली आहेत का? काय मांसाहार करणाऱ्याला गिधाडापेक्षाही बाद उपमा आहे। सगळ्या पक्षांमध्ये टाकून दिलेली जात मांसाहार करणारी जात, म्हणून गिधाड पक्षाचं नाव आहे। ते मांसाहार करतात म्हणून त्यांना गिधाड नीच जात म्हणतात। देवा या जातीमध्ये माझा जन्म झाला, माझ्यासारख्या नीच कुळात जन्माला आलेल्या पक्षाला परब्रह्माची मांडी मिळते, मला सुखानं मरू द्या। जे भाग्य राजा दशरथाला मिळालं नाही ते या गिधाडाला मिळतंय। कुणाला मिळत नाही? राजा दशरथाला जे मिळालं नाही भाग्य ते या पक्षाला मिळालंय, मला सुखानं मरू द्या आणि तुमच्या सेवेचं फळ काय असतं ते जगाला सांगण्याची संधी द्या। निष्ठावंत प्रामाणिकपणे जे राहतात, धर्माप्रमाणे जे जीवन जगतात, परस्त्रीची कुणी जर विटंबना करत असेल आणि त्या प्रसंगी जर एखादा पुरुष धर्माच्या बाजूने उभा राहत असेल की स्त्रीची विटंबना करू नका, तो अधर्म आहे, तर नक्कीच त्या पुरुषाचं समाजामध्ये कौतुक होणार। अरे हा दुर्बल आहे पण अबला स्त्रीच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला। लक्षात घ्या, स्त्रीचं रक्षण करण्यासाठी जटायूनं प्राण दिला तर त्याला रामाची मांडी मिळाली। आणि बलवान असणारे पितामह भीष्म, त्यांच्या शब्दात ताकद होती, अंगात बळ होतं, पण डोळ्याने त्यांनी द्रौपदीच्या अंगावरचं वस्त्रहरण पाहिलं, शब्द सुद्धा बोलले नाही, तर शेवट वाईट झाला। देवाची मांडी नाही, हजारो बाणांचे टोक अंगामध्ये शिरले, त्याच्यावर मरावं लागलं। आपल्या डोळ्यासमोर जर स्त्रीवर अन्याय होत असेल आणि आपण जर तो उघड्या डोळ्यानं बघत असू तर आपली गती भीष्मासारखी होणार। पण आपण दुर्बल आहोत, पण आपण शब्दानं कासेना समोरचा अन्याय थांबवण्याचा प्रयत्न केला, 100% रामाची मांडी मिळणार। जायचं तर प्रत्येकालाच आहे, पण जटायूसारखं जावं, भीष्मासारखं जाऊ नये। 6 महिने बाणाच्या टोकावर पडावं लागलं पितामह भीष्मांना। कशाला? डोळ्यासमोर स्त्रीची विटंबना पाहिली
आणि ताकद असून काही बोलले नाही, म्हणून देवानं सगळी ताकद काढून घेतली. देव देतो ही देव घेतो ही. भगवान जब देता है तो छप्पर फाड़ के देता है और जब लेता है तो चमड़ी उधेड़ के लेता है. देताना छप्पर फाडून देतो आणि घेताना चामडं सुद्धा काढून घेतो. जटायू म्हणतो, देवा तुमच्या मांडीवर मरू द्या मला. माणसाच्या देहावर अग्निसंस्कार करावेत, एवढे सुंदर अग्निसंस्कार जटायूच्या शरीरावर केले. अंतकाळी त्याला देवाची मांडी भेटली, अजून काय पाहिजे. देवाच्या हातानं त्याला तर्पण, देवाच्या हातानं पाणी. राजा दशरथाला जे मिळालं नाही ते एका वन्य पक्षाला भेटलं. अहो भाग्य त्या जटायूचे. जटायू महाराज की जय. उद्धार झाला गिधाड कुळाचा या जटायूमुळे. या जटायूमुळे ती जात रामायणामध्ये आली आणि त्या जातीचा गौरव वाढला. असो, राम भगवान पुढे निघाले. पण पुढे भगवान काय करतायत ते आपण पाहणार आहोत. मध्यंतरानंतर सर्वांनी उठून उभे राहा. सुंदर भजन करू, नाचू गाऊ. का फुगड्या खेळायच्या तुम्हाला? फुगडी खेळायची का? बरं बरं ठीक आहे. साधू वृंदावनात आहेत. त्यांना 17 वर्षापासून दोन्ही किडण्या नाहीत. काय नाही त्यांना? किडण्या, दोन्ही किडण्या नाहीत 17 वर्षापासून. पण तरी ते जिवंत आहेत. दोन्ही किडण्या नसणारा माणूस जिवंत कसा? त्यांना विचारलं, बाबा दोन्ही किडण्या नाहीत तुम्हाला आणि तुम्ही कसे काय जिवंत आहात, कसे काय जगता? बाबा बोलले, माझी एक किडनी राधा आहे आणि दुसरी किडनी कृष्ण आहे. काय म्हटलं? माझी एक किडनी राधा आहे, दुसरी किडनी कृष्ण आहे. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं जर तेज पाहिलं तर 2.5 वर्षाच्या लेकरासारखं तेजस्वी चेहरा आहे. आणि तशा महात्म्याच्या समोर भजन गायलो मी. कधी कधी मला एकटे असल्याने मला माझे डोळे भरून येतात. कारण जेव्हा मी भजन गात होते ना तेव्हा महाराज रडत होते. महाराजांच्या समोर भजन गायलं. महाराजांना खूप आनंद झाला आणि देशभरात ते भजन लोकांनी पाहिलं. मग फक्त महाराष्ट्रातच म्हणत नाही बरं का मी, तर देशभरामध्ये ते भजन लोकांनी पाहिलं. खूप लोकांनी चांगल्या त्याला कमेंट्स दिल्या की खूप समाधान वाटलं म्हणून. ते भजन मी गावं अशी सगळ्यांची इच्छा आहे. तर ते भजन गावं आपण. आम्हाला का तारणार नाही नाम? विश्वास ठेवा. का तारणार नाही नाम? नामाची खूप मोठी ताकद आहे. कारण पहिल्या दिवसापासून मी सांगते की गुरुजी सारखे नामधारक आपल्या गावामध्ये आहेत. तुम्हालाही नामस्मरण करायची ते सवय लावतात. ही खूप मोठी गोष्ट झाली आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये. आणि मोठा स्क्रीन आहे ना, तुम्ही ते स्क्रीनवर दाखवलं तरी चालेल. पहा, ते जनाबाई के गाव से आई हुई सखिया असं नाव आहे. जनाबाई के गाव. मोबाईल मध्ये राधा 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 राधा
सर्वांनी राधा 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 म्हणा, सर्वांनी म्हणा. राधा 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 हमारी माई श्यामा जो को राज जाके अधीन सदाई सावरो या ब्रिज को सरताज यह जोरी अविचल वृंदावन नाहिन आन सो काज। श्री विठ्ठल विपुल बिहारिन के बल दिन जलधर जोगाज हमारी माई श्यामा जू कोरा राधा 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 किशोर तेरे चरणन की रज पाऊं, किशोर तेरे चरणन की रज पाऊं, किशोर तेरे चरणन की रज पाऊं। बैठी रहूं कुंजन के कोने, बैठी रहूं कुंजन के कोने, श्याम राधिका गाऊं, किशोरी तेरे चरणन की रज पाऊं, किशोरी तेरे चरणन की रज पाऊं, किशोरी तेरे चरणन की रज पाऊं। याव रजसी वसन का दिकया चक सो रजसी चढ़ाऊं, या रजसी वसन का दिकया चक सो रजसी चढ़ाऊं। व्यास स्वामिनी की छवि निरखत, व्यास स्वामिनी की छवि निरखत, विमल विमल जस गाऊं, किशोरी तेरे चरणन की रज पाऊं, किशोरी तेरे चरणन की रज पाऊं, किशोरी तेरे चरणन की रज पाऊं। राधा 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 राधा
राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा बोल राधा रानी सरकार की जय। भाग्यवान समजते माझ्या ताईंनो मी स्वतःला। एवढ्या मोठ्या तिथे लोकांची खूप गर्दी आहे, म्हणजे दर्शनाला सुद्धा पास आहे तिथं, असं डायरेक्ट दर्शन नाही मिळत। पण एवढ्या मोठ्या संताच्या समोर आपल्यासारख्या पामराला, मी कोणीच नाही, मी झाडाचा पाला सुद्धा नाही, संताच्या पायाखालची धूळ सुद्धा नाही, मी एक पामर जीव आहे। पण माझ्यासारख्या पामराला एवढ्या मोठ्या महात्म्यासमोर भजन करण्याची संधी भेटली, हे खरंच काहीतरी असेल माझं मागच्या जन्माचं शिल्लक, म्हणून त्या संतासमोर जायची संधी मला भेटली। एकांतात बसले ना, हा व्हिडिओ जर पाहायला लागले तर मी दरवेळेला रडते। हा व्हिडिओ एकांतात पाहताना दरवेळेला मी रडते। असं आता जर मी पूर्ण स्क्रीन पाहिला असताना सारखा, तर माझ्या डोळ्याला पाणी लागलं असतं, कारण महाराजांचं रूपच असं आहे की महाराजांच्या रूपाकडे पाहिले की आपल्या डोळ्याला धारा लागतात। असो, आपण एक 2 मिनिटाचं भजन करू आणि आपली कथे